तर बघू शकता तुम्ही आपली खीर एकदम रेडी आहे गाईस। तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही खीर ट्राय करा, झटपट रेसिपी आहे। सर्वप्रथम सगळ्यांना रियाचा नमस्कार। तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे। पण त्याच्या अतिरिक्त आज माझ्या मुलाचा वाढदिवस पण आहे मोठ्याचा, तर त्यामुळे मी आज खीर बनवणार आहे। तर चला मग रेसिपीकडे वळूया। प्रथम मी तर शेवया घेतलेल्या आहे 2 वाट्या, त्याच्यानंतर आपले भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि ऑफकोर्स दूध, त्याच्याशिवाय तर हे होणारच नाही आहे। आणि त्याच्या अतिरिक्त आपण इलायची पावडर, किशमिश पण टाकून सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे ते चांगले फ्राय करून घेणार आहोत कमी गॅसवर। एक थोडेसे फ्राय करून घ्यायचे तुपात चांगले। तर इथे मी जवळजवळ 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण शेवया टाकूया, त्यांना पण चांगलं फ्राय करून घेऊया तुपात। सो चांगला त्यांना कलर येतोपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। आता आपण दूध टाकून घेऊया आणि त्याला चांगलं बॉईल करूया। थोडंसं ते कमी होईतोपर्यंत त्याला चांगलं बॉईल करून घ्यायचं दुधाला। एक थिकनेस यायला पाहिजे आणि हे सारखं चालवत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही। आता मी त्याच्यात 1 वाटीभर साखर घालते, छानपैकी मिक्स करून घेऊया। आता मी याच्यात केसर टाकते, कलर यायला चांगलं। केसर नसेल तर तुम्ही कुठलाही फूड कलर पाहिजे असेल तर तो पण घालू शकता। इलायची पावडर टाकूया, पण ह्याच्याशिवाय तर आपली खीर होणारच नाही। तसंच मी थोडंसं इथं जायफळ टाकते, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर मी टाकू शकता, पण जायफळने कुठल्याही खिरीला एक चांगला फ्लेवर येतो। सो इथे मी 2 मोठे स्पून मिल्क पावडर घेतलेला आहे, आपण तो टाकूया छान आणि मिक्स करून घेऊया त्याच्यात। लगेच नाही तर गुठळ्या होतात। तर मिल्क पावडर एक चांगला टेस्ट येतो, तुम्ही पाहिजे तर कंडेन्स मिल्क पण टाकू शकता, कंडेन्स मिल्क पण टाकलं जातं, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी मिल्क पावडर टाकलं। एक चांगलं ह्याला स्टर करून उकळी आणायची। आता आपला दूध उकळायला लागलं आहे, आपण शेवया टाकूया ज्या हे केलेले आहेत फ्राय। चांगलं स्टर करून घेऊया। तसेच आपले जे काजू आणि बदाम फ्राय केले होते ते पण टाकूया। आता ही खीर आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही आहे, कारण आपण ऑलरेडी सगळं फ्राय केलेलं आहे। एक 5-10 मिनिटासाठी जस्ट आपल्याला एक छानपैकी ह्यांना स्टर करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती चांगली शेवया शिजेलात आणि सगळा फ्लेवर आतमध्ये उतरेल। तर बघू शकता तुम्ही आपली खीर एकदम रेडी आहे गाईस। तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही खीर ट्राय करा, झटपट रेसिपी आहे आणि कमेंट करा मग कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी। आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा। टिल देन बाय।